चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले, त्यांचं अभिनंदन. सुंदर अशी फलंदाजी मानावी लागेल आणि नेक्स्ट चेंडू घोषित पंचांकडे आणि किती धावा निघतात बघूया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मानावी लागेल आणि धावा एकूण 5 धावा. धावसंख्या पोचते होती 38 आणि नौबॉल घोषित 4+1 असे 5 धावा. उत्तुंग धावणारा धक्का आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुंदर धावसंख्या पोचते होती 44. 2 षटकांचा समाप्तीनंतर धावसंख्या पोचते होती 44. 4 चेंडू 44 धावा आणि निर्धाव चेंडू म्हणावी लागेल. सुंदर अशी गोलंदाजी कोरगाव संघाकडे आणि या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका आणि 1 धाव. धावसंख्या पोचते होती 45. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते होती 45. अंतिम आणि शेवटचे षटक घेऊन येतात कोरगाव संघाचे गोलंदाज आणि मारा करतील मोरिया स्पोर्ट कुंभारवाडी फलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक आणि पंचांकडे नो घोषित बघूया. पंचांनी धावा सांगायच्या एकूण 5 धावा. नो बॉल. धावसंख्या पोहोचते 50. धावसंख्या 50. उत्तुंग असा मिळालेला फटका आणि बघूया जोरदार सुंदर अशी फलंदाजी मानावी लागेल मोरिया स्पोर्टचे फलंदाज. धावसंख्या पोहोचते होती 50. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 50 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 50. उत्तुंग मिळालेला फटका आणि झेल सुटलेला आहे. खरा नसेल क्षेत्राचे म्हणावं लागेल. बघूया किती धावा निघतात. बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल आणि 4 धावा. धावसंख्या पोहोचते होती 54. चेंडू आणि हलकासा कटाला चेंडू बघा किती धावा निघता येते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि एकूण 3 धावा पूर्ण केलेल्या. धावसंख्या पोहोचते होती 57. 57. 3 चेंडूंचा खेळ समाप्त आणि रिव्हर्स आणि बाद. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. फक्त 2 चेंडू अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. बॉल किती 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 57 धावा. पुढील चेंडू सुंदर असा मारलेला फटका. बघूया किती धावा निघतात. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचते होती 60. शेवटचा चेंडू. धावसंख्या पोहोचते होती 60. मोरिया स्पोर्ट कुंभारवाडी यांची धावसंख्या पोहोचते होती 60. शेवटचा चेंडू बघूया